कलकत्ता में डॉक्टर की असमत रेजी के मामले के बाद पूरे मुल्क में एहतजाज का सिलसिला जारी हो चुका है। कर्नाटक के बागलकोट ज़िले के इलकल तालुक में बड़े पैमाने पर एक एहतजाज दर्ज किया गया। जमात इस्लामी हिंद बराए ख़वातीन की जानिब से एहतजाजी रैली मुनक्कद की गई और साथ ही मेमोरेंडम भी पेश किया गया कि इस खाती को सख्त से सख्त सज़ा दिलाएं और इस तरह के मामलात को रोकने के लिए पूरे मुल्क में मुहिम चलाने की भी गुजारिश की गई। इस मजम्मती एहतजाज में बड़ी तादाद में ख़वातीन व हज़रात शामिल हुए। के खिलाफ एहतजाज करें और अपनी लड़कियों के लिए एक बेहतरीन मुस्तकबिल की राह हमवार करें। आज हमारे मुल्क में औरतों पर जुल्म करने वाले और इस्मत दरी करने वाले को नेता बनाया जाता है, इसकी इज्जत की जाती है। हद तो ये हो गई है कि मुजरिम को रिहा करने के बाद इसका शानदार इस्तकबाल जो है किया जाता है। मरकजी हुकूमत का नारा ये है कि बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, लेकिन हम बेटी को तो पढ़ा लेते हैं, डॉक्टर भी बना लेते हैं, लेकिन अफसोस इस बात का है कि हम वैशी दरिंदे ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಸ್ಥಿತಿ ಏನು, ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿರುವಂತವರ ಪಾಡೇನು, ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಹಲವಾರು ಕನಸುಗಳನ್ನು ಕಂಡಿರುತ್ತಾರೆ. ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ಉನ್ನತ ದರ್ಜೆಯ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನೀಡಿ ಅವರಿಗೆ ಉತ್ತಮ ಪ್ರಜೆಯನ್ನಾಗಿಸುವ ಒಂದು ಕನಸು ಕಂಡಿರುತ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕನಸನ್ನು ನನಸಾಗಿಸಲು ಅವರು ತುಂಬ ಪರಿಶ್ರಮ ಪಡುತ್ತಿರುತ್ತಾರೆ. ಅಲ್ಲದೆ ಅವರು ದಿನ ರಾತ್ರಿ ದುಡಿದು ಸಾಲ ಸೂಲ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಶಿಕ್ಷಣವಂತರ ದೇಶದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮತ್ತು ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲಿನ ಸರಣಿ ಅತ್ಯಾಚಾರ ಮತ್ತು ಕೊಲೆ ಕೇಸುಗಳು ಸಂಬಂಧಿಸಿದೆ ಏನು ಮನವಿ ಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಅಂಶಗಳಿದ್ದಾವೆ ಆ ಅಂಶಗಳ ಬಗ್ಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಮುಖಾಂತರ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಸಚಿವಾಲಯಕ್ಕೆ, ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಸಚಿವಾಲಯಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮುಖಾಂತರ ಸಲ್ಲಿಸಲಾಗುವುದು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಯಾವುದೋ ಗಲಾಟೆ ಇಲ್ಲಾರ್ದೇ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಸಹಾಯ ನೀಡಿದ್ದೀರಿ.